काय वापरणार? ऑइली स्किनला जेल बेस, ड्राय स्किनला क्रीम बेस. कळालं? सेम प्रायमरचं आहे, सेम प्रायमरचं आहे. ऑइली स्किनला सिलिकॉन बेस प्रायमर, ड्राय स्किनला क्रीमी बेस प्रायमर. जे क्रीम सारखं दिसतं ना ते वाला. सिलिकॉन बेस काय करतं, आपण प्रायमर लावला ना एकदम असं प्लास्टिक सारखं स्किन करून टाकतो. तुम्हाला मी टचअप दाखवलं होतं एकदा करून, आठवतंय का? तर याला कुठलं वापरायचं? ऑइली स्किनला सिलिकॉन बेस प्रायमर वापरायचं. शक्यतो प्रायमर हे खूप कमी क्वांटिटी वापरायचं, प्रायमरमुळे पिंपल्स येण्याचा चान्स असतो. समजलं एवढं तोपर्यंत? आणि ते करेक्टर लावताना, कन्सिलर लावताना प्रत्येक याच्यामध्ये गॅप आहे 10-10 सेकंदचा. किती वेळाचा? हां. मॉइश्चरायझर लावलं म्हणून लगेच प्रायमर लावायचं का? कधीच नाही, चुकूनही नाही लावायचं. मॉइश्चरायझर तोपर्यंत सुकत नाही. मॉइश्चरायझर लावल्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं थांबायचं. प्रायमर लावल्यानंतर नाही थांबलं जास्त चालतं, पण मॉइश्चरायझर लावल्यावर काय करायचं? कमीत कमी 5-10 मिनिटं थांबलं तर बेस्ट असतं. सगळं ते सुकून गेलं पाहिजे स्किनवरचं. लगेच प्रायमर लावणार तर ते प्रायमर काय होणार? त्या मॉइश्चरायझरच्या क्रीममध्ये कन्वर्ट होणार. ते त्याचं काम करेल का? प्रायमरचं काम नाही करणार, ते वेगळंच होईल. आणि मग मेकअप केकी होण्याची जी कारणं असतात ना, स्किन प्रॅप व्यवस्थित न केल्यामुळे. समजलं? स्किन प्रॅप न व्यवस्थित केल्यामुळे मेकअप काय होतो? केकी होतो, पॅची होतो, एकदम असा वेगळाच कसा तरी दिसायला लागतो. काल तुम्ही लोकांनी विदाऊट फाउंडेशन मेकअप केला, सगळ्यांनी. एवढे स्टुडंट आहेत ना माझे, सगळ्यांनी मेकअप केला. एकाचा पण मेकअप केकी झाला का? कोणाचा पॅची झाला का? अजिबात नाही झाला. किती छान झाला होता एकदम. हिचा मेकअप तर असा असा करून दाखवला मी, आहे की नाही? वॉटरप्रूफ झाला होता. सुप्रा हे काय करतं? मेकअपला एकदम मस्त, एकदम सुटेबल करून टाकतं. सुप्रा, डर्मा हे प्रोडक्ट कसे आहेत? एकदम परफेक्ट आहेत. वापरलेत का कधी तुम्ही लोकांनी हे? सुप्रा हा तुमच्या हातामध्ये बसेल म्हणून मी सुप्राचंच जास्त नॉलेज देते. डर्मा हा बसत नाही, डर्मा हा ब्लेंड होत नाही. पण ट्राय केला तर तोही होईल, हरकत नाही. पण तुम्ही सुप्रावरच काम करा. जेव्हा तुम्ही